काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आता शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांनी एकत्र येऊन एल्गार पुकारलाय। या तिन्ही पक्षांच्या महाआघाडीची स्थापना आज करण्यात आली। मात्र राजकीय दृष्ट्या योग्य वेळी निर्णय घेऊ असं तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलंय। येत्या 9 जून रोजी ही महाआघाडी मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे। शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याची काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता खऱ्या अर्थानं वास्तवात येऊ लागली। शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांनी एकत्र येऊन महाआघाडीची स्थापना केली। त्यासाठी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ही महाआघाडी संघर्ष करणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून 9 जून रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात आज एक नवा क्रांतिकारक निर्णय आम्ही घेतलेला आहे। या राज्यातलं भ्रष्ट, अकार्यक्षम असं सरकार, या सरकारच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी शिवसेना, आरपीआय आणि भाजप यांनी एकत्र येण्याचा निर्णय केलेला आहे। तिन्ही पक्षाचे जवळजवळ 50 नेते हे आजच्या बैठकीला उपस्थित होते। या महाआघाडीचा समान कार्यक्रम आणि पुढील धोरण ठरवण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे। त्यानंतर योग्य वेळी तिन्ही पक्षांच्या युतीची औपचारिक घोषणा केली जाईल। गेल्या अनेक वर्षांपासून शिवशक्ती आणि भीमशक्ती या महाराष्ट्रातल्या 2 ताकदवान, मजबूत अशा संघटना एकत्र याव्यात अशी इच्छा शिवसेना प्रमुखांनी वेळोवेळी मांडली। कारण काही असतील, योग आला नव्हता, परंतु आता आपण हा निर्णय घेत आहात। युतीची घोषणा आपण ज्यावेळेला योग्य वाटेल त्यावेळेला करणार आहोत। परंतु पहिल्या प्रथम सत्ताधारी, जे परवा शिवसेना प्रमुख म्हणाले की सत्ताधाऱ्यांना माज आलाय, हा माज उतरवण्यासाठी आपण एकत्र येण्याचं ठरवत आहात। त्याच्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या वतीने मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देत आहे। या महाआघाडीत रिपब्लिकन डावी लोकशाही समितीनेही सहभागी व्हावं अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे। सोच बदलो, सितारे बदल जाएंगे। सोच बदलो, सितारे बदल जाएंगे। नजर बदलो, नजारे बदल जाएंगे। हे तुम्हाला आहे। बदलो, सितारे बदल जाएंगे। नजर बदलो, नजारे बदल जाएंगे। कश्ती बदलने की जरूरत नहीं, कश्ती बदलने की जरूरत नहीं। कश्ती का रूप बदलो, किनारे बदल जाएंगे। शिवसेना भाजप युतीच्या भगव्या रंगात आता आरपीआयचा निळा रंग या निमित्तानं मिसळला गेलाय। त्यातून निर्माण होणारा नवा राजकीय रंग सत्ताधारी काँग्रेस आघाडीला बेरंग करू शकणार का, हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल। प्रफुल्ल साळुंखे, साम मराठी, मुंबई। इतर काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूया, पण तुर्तास इथे घेऊया एक ब्रेक।